गुड मॉर्निंग, शुभप्रभात. कसा आहे? एकदम व्यवस्थित. आता आपण चाललोय पालीच्या गणपतीला, महड, तिथून दिवे आगार. ओके. आता जरा सर्व उरकले, आता फक्त जरा थोडासा नाश्ता करतो 2 मिनिटात फक्त. ओके, काही नाही, 1-2 मिनिटं फक्त. नको रोका. हे रात्रीच नवीन टेबल आणला, झाले जो ठेवायला लगेच इकडचं तिकडचं ठेवायला चालू झालं. काय करणार यार, असंच आहे. आता इथं काय राहिलंय, आता नाश्ता मला वाटतं ना पुढे गेलो ना कुठंतरी थांबून मग ते ठिकाणी नाश्ता करतो. आता नाश्ता करायचं म्हणलं तिकडं ते बायको मस्तपैकी ना शंकरपाळ्या घेतल्यात सोबत. सरळ कर, डोळे सरळ कर. चल चला. वातावरण मात्र एकदम भारी झालंय आज. सकाळ सकाळ आभाळ आलेलं आहे आणि असं नाही का ऊन नावाचं हे नाही, पण वातावरण एकदम छान आहे खरंच. हा ना, चला 1 मिनिटात मस्तपैकी निघूया. ही आपली गुलछडी कालच हवा बिवा मस्तपैकी भरून आणून ठेवली. चिम्या हवा बिवा वगैरे भरली. बाकीचं काय थोडंसं हे इकडचं एक साईडची पट्टी निघालेली, ती नंतर न बसवता येईल. बाकी काय नाही. आता नाश्ता काय केला नाही अजून. नाश्ता कुठेतरी थांबून एका ठिकाणी नाश्ता करता येईल. बाकी चला लवकरच आपलं गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघूया. A few moments later. हा आपला लोणीगंजचा आहे ना CNG पंप, इंडियन ऑइलचा. तिथे ना एकदम मस्त प्रेशर असतो आणि आपला हक्काचा पंप आहे. कायम आपण ज्यावेळेस 10 वेळा CNG भरतो त्यावेळेस 9 वेळा इथं भरतो आपण. दादा हा शिवदादा आणि आपण. चला 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 मस्तपैकी CNG भरून पुढे निघायचं. काय बाळा, हे पाखरं काहीच थांबतात तिकडे बघा. व्हिडिओ मध्ये यायला असतात ते. आपल्याला काय, आता आपण सगळं भीड मेली. इकडे चल शिव, इकडं चल. चला आता CNG भरतो मग बोलतो पुढं. आला अरे प्रेशर लय काटा आहे राव, खरं ना. एकदम 700 किती बसलंय, 738 एकदम व्यवस्थित. म्हणजे आता कटकट नाही, 250 किलोमीटर तरी आरामात जाईल गाडी. दादा आपलं फुल झालं ना, झालं ना फुल आपलं 739. आता आपण CNG भरला गाडीत. CNG भरून आपण आता 2 रूट आहेत आपल्याकडं. एक पहिला जो आहे ना, पहिला जो आहे ना तो देहू, तळेगाव, दाभाडे, कामशेत, लोणावळा, खोपोली मार्गे बरोबर. आणि दुसरा जो आहे ना तो इकडनं पिरंगुटवरून पौंडवरून वाळणे, तामिनी घाट, विले, नांदगाव आणि बरोबर त्या मार्गे एक आहे. तर आपण तामिनी घाटातून चाललोय. तामिनी घाटातून हा बरोबर तो एक रस्ता 32 मिनिट ठीक आहे, चालते. तोच रस्ता म्हणजे हा इकडचा आहे. थोडासा जरा घाटाचा पण चांगला रस्ता आहे, म्हणजे नाही का थोडं. ठीक आहे, बरोबर आहे तोच. चला आता काय करूया, CNG वगैरे भरला. आता किलोमीटर 0 करतो परत. 256 वरून 1381. आपल्या गुलछडीचं किलोमीटर झालं 1,26,874. चला आता इथून लेफ्ट घेऊन निघायचं. आणि आपण जरा बेल्ट लावा. ओके. आणि
मी नाश्ता केला नाही त्यामुळे कोणी पण नाश्त्याचं नाव काढायचं नाही लगेच. अगं त्याला ते जेवायचं असते त्याला तेच जेवण. हा हा ना वड्या वड्या वगैरे काय लगेच खायच्या नाही. हा सांगायचं राहिलं आपण आहे ना ते लाल बॅगेत वर आपण आज शिव सोबत नाही तर पूर्ण फॅमिली दीदी शिव आणि माझं हे मोठं पाखरू हा. तर चला चला आता जाऊया. आता काय असेल ते पुढे नंतर तुम्हाला वेगवेगळे अपडेट देत राहील. A few moments later. पुणे आता पुण्यात आलोय आपण आणि मस्तपैकी गारवा अल्बम मधली गाणी ऐकतोय. आता अजून इथून काहीतरी एक 2.5 तासाचं अंतर दाखवतोय पालीचा गणपती बाप्पा. काय आलं? दाढी आली शिवदाला दाढी आली. काय राव सिग्नल आहे 17 सेकंदावरून डायरेक्ट 3 सिग्नल 3 वर आला डायरेक्टच हिरवा झाला. एखादा ट्रक कर ना. आज पुन्हा येते खाली बसलेले. हा जो अल्बम आहे हा अल्बम आणि तो सांज गारवा भक माझी आठवण येते का. तळहातांवर पावसाचं पाणी बघ माझी आठवण येते. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर तल्लीन हो. बघ माझी आठवण येते का. नाहीच जाणवलं काही तर बाहेर. मायावर भीर 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 पारवा नवा नवा सर 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 काजवा नवा नवा. सायलेंट येत ना तर शॉपिंग करायला चालले तिकडे बरं का. तोपर्यंत मी जरा आहे ना नाश्ता करतो इथं काहीतरी. आता कुठे आमचा डब्बा पट 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 चपाती खाऊ. एकदम छान. इथं पिरगुड पशी आहे ना आपलं नाही का नाशिक सेलमध्ये आलो. काही काही आपलं जातं फक्त थोडंसं बीचवरती वगैरे इकडे तिकडे नाही का टी शर्ट वगैरे असावा त्या दृष्टीनं ते घेऊन या. ते सायलेंट ते आज गेले शॉपिंगला. आपण जरा इकडे बाहेर जाऊया. इथं पाहू बरं तर काय आवडतंय का काय काय पलीकडे घेतलंय का ते वेगळं हे वेगळं आहे का. बरं मी आलो इकडचं पेमेंट करतो. बरं का आपलं किती झाले का 150 250 250 400 500 550 ना. एक शिवसाठी बरमुडे टी शर्ट वगैरे बरंच घेतलंय त्याचं पेमेंट करू आणि आता चला जाऊया. नेटवर्क आहे का नाही तर. आता इथं सायलीची खरेदी चाललेली आहे तर यांची खरेदी कुठपर्यंत आली बघूया. काय केलंय काय काय घेतलंय कितीचे काय काय. कारण माझी 550 झाली तिकडे खरेदी एक ना. मग सोडू का ते. बारीक नाही हो बोलो तो वही छोटा वाटतो. हा ट्रेनिंग जॉब शॉर्ट आहे तर लंबा थोडी नाही. छोटा वाटतो. हा चला एक दे दर मी पेमेंट सोडतो त्यांना. अरे उशीर झालाय
A few moments later. इथे आता पौडमध्ये आलोय. पौडमध्ये आपण काय करूया, आता ATM कार्ड मधून पैसे काढू जरा. चला आता हे ATM कार्ड घेऊन पैसे काढा जायचे. थोडस काय होतं, कॅश जवळ पाहिजे. ऑनलाईन आहेत पण ऑनलाईन समजा कधी नेटवर्क नसलं काय नसलं ना तर ऑनलाईन पैसे नसतात, म्हणजे आपलं ऑनलाईन पेमेंट होत नाही. त्यामुळं काय करायचं, आपलं ATM कार्डमधून काढू. पण मागच्या वेळेस काय झालं, मला माहिती की इथलं ATM कार्डमध्ये मागच्या वेळेस पैसे निघालेच नव्हते. आता तरी आहेत का नाही माहीत नाही, जर निघाले तर बरं होईल. पण इकडे युनियन बँकेचं पण ATM कार्ड आहे बरं का, पण बघू PDC बँकेत चालत नाही, ट्राय करूया. थांबा, हे PDC बँकेचं ATM कार्ड. चला आता पैसे काढून आले मग बघू, मग दाखवतो. खुडबुड चला, आज वाजलं बा. मागच्या वेळेस काय इथं ना पैसेच निघत नव्हते, आता निघालेत. चला चला चला, आजा 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 जिंद शामी आने के ताले हैं. कलेक्ट योर कॅश. चलो थँक्यू. निघालो बाबा. मुळशी तालुका म्हणलं ना की आपण निसर्गाने नाही का असं हिरवगार जे म्हणतो ना, हिरवेगार असा हिरवगार म्हणलं की मुळशी तालुका. समोर डोंगर बघा आता कसा मस्त दिसतोय. बहुतेक त्याच्या धुक्यामुळे दिसणार नाही व्यवस्थित, पण इकडं बघा हे निसर्ग सौंदर्य मुळशी तालुक्याचं खरं. वेलकम टू कोकण. आज सकाळ धरून TV पाहिली नव्हती, काहीच रेकॉर्ड केलं नव्हतं. पण चला म्हणलं दुपारनंतर बातम्या पाहू की नक्की आज विधानसभेच्या निकालाचं काय होतंय. तर ते पाहण्यासाठी आता जस्ट आपण आपल्या गाडीतील अँड्रॉइड त्याच्यावरती आपण आता आपल्या बातम्या लावल्यात, त्यावरती आता निकाल पाहतोय. तर महायुतीच्या जवळपास 130 प्लस 55 प्लस 40 म्हणजे जवळजवळ 200 वरती जागा, 224 का 225 जागा महायुतीच्या दिसतात. हे तर महाविकास आघाडीला बऱ्यापैकी हा पराभवाचा धक्का म्हणावा लागेल. थोडंसं नेटवर्कचा इश्यू येतोय, पण जाऊ द्या. निकाल तर पाहिला आपण. आता जरा मस्तपैकी या कोकणाचा आनंद घेऊ. इथं झाले ग्रामपंचायत वारक. इथं आपण आता ना मस्तपैकी जेवण करूया. त्यातलं हे काढलं ना आपला डबा, नाही काढला का? काढ ना. कसं आहे मस्तपैकी एक नंबर. इथं हॉटेल चिराग म्हणून आहे, चिराग. तिथं आपण आता मस्तपैकी ना पनीर भाजी वगैरे खाऊ आणि अजून मस्तपैकी एकदा ना जेवण बिवून झालं की मग पुढचा प्रवास करूया. चला. A few moments later. चला आता जेवण केलं, जेवण करून जस्ट आता जेवण झालं, जेवण करून मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघालोय. चला, दिव्यागार ऑन द वे. निजामपूर शाखा. आता आपण निजामपूर मध्ये आलो. निजामपूर माणगावला जायचं ना, माणगाववरनं मग आपलं दिव्यागार. की रस्ताच वर करणार आहोत थोडासा आता. A few moments later. ते इथे ना आपण आता पोस्तेमध्ये आलोय, तामिनी घाटाच्या पुढं.
तर जस्ट हा पंप आहे ना पहिला बंद होता, म्हणजे जस्ट आता नवीनच ओपनिंग झाले, काहीतरी गुढीपाडव्याला. तर ताईंना विचारलं आता, ते म्हणले की गुढीपाडव्याला चालू झाला आहे. तर इकडनं आहे ना नाही का, म्हणजे आता हा CNGचा पंप आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पुण्यात CNG भरला की त्यानंतर डायरेक्ट इथं या, इथं CNG भरा, दिवे आगार, श्रीवर्धन वगैरे फिरून तुम्ही परत इथे येऊन CNG भरून माघारी जाऊ शकता. इथपर्यंत म्हणजे एवढा हा सुटेबल पंप झाला आहे आता. चला आता CNG भरून आता मस्तपैकी डायरेक्ट दिवे आगार. आता थांबायची गरज नाही मध्ये कुठं. माणगावमध्ये थांबायला लागलं असतं, पण माणगावमध्ये थांबण्याची गरज नाही. आता इथं CNG भरतोय आपण म्हणल्यावरती. इथे ना निजामपूर ते CNGचा जागा तुम्हाला सांगितलं तसं पंप आहे. त्या पंपावरती ना आता आपण CNG भरला आणि CNG भरून ते त्यांचं नाही ते कशी एक व्हॉट्सअपची लिंक आहे, जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरतीच ना ते हसू नको तू आहे, तू हसल्यामुळे मग मला असं होतं बघ. तसं काय होतं काय मी काय म्हणलं का त्यांना? मी आपलं चाललो का, मी काय बोललो का? मी काय म्हणले मग तिथे ना काय होतं, आपण आता त्यांची व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या लिंकवरती ना आपण ग्रुपवरती जॉईन व्हायचं. त्यांच्या जॉईन झालं की तिथं आपल्याला CNG आहे संपलाय नाही काय ते लगेच कळतं. मग थोडंसं जवळपास आलं की आपण तो व्हॉट्सअपचा ग्रुप वगैरे त्यावरती आपण चेक करून पाहू शकतो. बाकी सुविधा एकदम छान आहे. वातावरण तर काय आता एकदम छान. आणि राहिले की त्याचा 55 किलोमीटर म्हणजे एक तासाचा रस्ता. म्हणजे 1 तासात आता मी तर दिवे आगार बीचवरती जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. शिव ए शिव काय जोक मारतोय राव तू पण चांगला. तुला कोण शिकवलं रे असं बोलायला रे? मग माझा काय काय म्हणला, काय परत येतं म्हण, काय म्हणला, काय परत झालं माझं पप्पा दारू पित नाही तर मी गाडीतच बसलो नसतो. होय ते आपण इथं आलो ना नाही का, म्हणजे दिवे आगार बीच जवळ इथं ते एका ठिकाणी पर्यावरण शुल्क म्हणून 30 रुपये जमा करून घेतात आपल्याकडनं. त्याची काही पावती पण देतात ते, पण 30 रुपये भरूनच आपल्याला जसं पुढं जाता येते. चला आपण दिवे आगारच्या बीच जवळ आलोय फार एकदम. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्मारक एक दिवे आगार नाही का, तर मेन चौक म्हणतात तो चौकात. आता आपण इथं दिवे आगारच नाही का बीचवरती आलोय. म्हणजे बीच इथून थोडंसं काय 5-10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथून आपण चाललोय. आपण पाठीमागे एक नाही का हॉटेल आहे, गायत्री खानावळ आणि प्लस हॉटेल, तिथं आपण आता स्टे केलाय. आणि शक्यतो काय आलं हे श्रीवर्धन सारखं इथं नाही आहे. इथं बीच फक्त नाही का सकाळचं आपण काय म्हणतात ना उजेडल्यावरती जाऊन बीचवरती सुद्धा फिरू शकतो, राहू शकतो. फक्त हे इथं असे सकाळचंच काय असेल ते, संध्याकाळचं तिथं लाईटिंगची वगैरे तसली काही सोय नाही आहे. चला आता हे 3 पाखरं झाल्यात पुढं. हो आता बीचवरती जर जाता आलं तर जाऊ, नसेल तर मग सकाळचं आपलं 6:30 वाजता उजाडलं की जाऊ बीचवरती लगेच. A few moments later. ही हा कसा आहे दिवे आगार बीच. ए वाघा काय पण काय करतो रे सर? ए अरे पळू नको, थांब शिव. आता
आहे ना दिवेआगर बीचवरती मरणाचा अंधार आहे. मरणाचा अंधार आहे, लई अंधार आहे लई. त्यामुळे अंधारामुळे ना इकडे काही दिसत नाही. त्यामुळे आता मस्तपैकी सकाळी आता जाऊ आंघोळ बिंघोळ करू. सॉरी आंघोळ म्हणतो, आता जाऊ मस्तपैकी जेवण करून झोपू आणि सकाळी 6:30 वाजता उजाडले इकडे येऊ. आता काय बाबा तिथून जेवणाचं ए चल नाही काय 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 बाबा ए चल शिवूट चल चल चल. हा फुटबॉल कसला आता चल सकाळी येऊ. चला आता काय घ्यायचंय तुला सांग ना. हा हा काय 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 चल सकाळी येऊ आपण. सकाळी यायची ना आपली चल. अरे सकाळी घेऊ ना सकाळ आता आपण आणले ते आपलं बॅडमिंटन खेळायचं आणले ते. चल 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 चल. दिव्यागरवरती आता आलो संध्याकाळचं, पण संध्याकाळचं बीच बंद आहे. मग त्यामुळे आता जरा जाऊन जेवण वगैरे करू आपण. प्लस वरती अजून स्प्राईट आईस्क्रीम असं बरंच काही घेऊया. मॅडमची खरेदी चालली तिकडं, तोपर्यंत आपण इकडं बघूया. आईस्क्रीम मस्त पैकी एक स्प्राईट घेतलं. स्प्राईट आता जेवण झालं ना की स्प्राईट प्यायचं मस्तपैकी. आता जेवण करूया पहिलं गेल्यावरती. इथं इथं इथे इथे चला चल चल पुढे जाऊया मग पाहू. हा आता कसं बरं. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महाराजांचा पुतळा आणि हा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक. इथून आता आपण इथं जवळच एक आपलं हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती जाऊ. आता जेवण करू आणि जेवण करून मस्तपैकी झोपू. सकाळ सकाळ उठून मस्तपैकी परत एकदा बीचवरती जाऊ. इथं पायाचं थोडं पुढं आलं ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं राईड घ्यायचा. राईड घेतल्यानंतर ना पुढे इथं गायत्री खानावळ आहे. या गायत्री खानावळमध्ये म्हणजे जेवणाची पण सोय आहे आणि हॉटेल जे नाही का रूमची पण सोय आहे. तर इथं ह्या आपल्या पाठीमागे नाही का पुढे गेलो ना मला दाखवतो ही आपली गुलछडी. हे इथं गुलछडी लावली. ही आपली 3SK फॉरेवर्स. ओके. आणि इथून जेवण करून आपल्याला आपल्या रूममध्ये जायचं. वरती आपला रूम आहे. चला जरा जेवण करूया. इथं आपण आता आपल्या रूमवरती आलोय. The next morning. गुड मॉर्निंग. जय शिवराय जय शंभूराजे. आज दिवेआगर बीचवरती आलोय. कसं आहे एकदम टंकास गुड मॉर्निंग. आपण काय केलंय आपली गुलछडीला इथे लावली आता. ओके. आणि आता आपण जरा मस्तपैकी तयारी करून बीचवरती चाललोय. तयारी म्हणजे काय सकाळ सकाळ काय तयारी करणार पण उरकले आपलं. उरकून आता मस्तपैकी बीचवरती जाऊया. ती बाकीची गँग गेली सगळी वरती. त्यांनी
पाहिलं नाही, म्हणलं थांबा जरा एक 5 मिनिटं आपण नाही का जाऊया. वा, मस्त सूर्यदेवाचं आगमन. नाही, सूर्यदेवाचं आगमन झालं तर आपलं आगमन आत्ता झालं. कशी बॅडमिंटन खेळतात बघा इथं. एक अरे वाघ आला. थांब बाळा आता. अरे थांब बाळा आता. याहू. अरे थांब ना बाळा, थांब की. आज सकाळ सकाळ आपण दिव्यागर बीच वरती आलोय. तो सायली, दीदी, मी. आता आम्ही मस्त पैकी आता बॅडमिंटन खेळणार आहे. आणि आता बघ बर का, प्रो वर्सेस प्रो. ते येस. ए ताकरा, याला म्हणलं होतं सकाळ जरूर भिजू नको. थांब जरा, ऐकतच नाही अजिबात. थांब म्हणलं होतं तुला, भिजू नको बाळा. A few moments later. कशी बसली पाकरा जाऊन ठरती. अरे वा 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 वा. शिवदादा, हाय. ऑन द बीच. आता काय आलंय, सगळं उरकलंय म्हणजे फोटो काढले, प्लस बॅडमिंटन खेळून झालं, सगळं झालं. आता कपडे चेंज केली आणि आता परत आपण बीच वरती आलोय. आता मस्त पैकी भिजायचं. हे पाखरं कशी पुढे गेले बघा भिजायला बघा. ए ला 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 ला. ई हा 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 हा. वा 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 वा, एक नंबर. अरे यार, वी आर एन्जॉयिंग अवर लाईफ. कसं आहे मस्त. हा 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 हा. आई समुंदर के किनारे ये भीग रहे हैं रे. अरे वाह वाह वाह. अरे वाह वाह वाह. बा फक्त ना डोकं नको भिजू, तुला सर्दी येईल. तुला सर्दी, मला सर्दी, तुझ्या मम्मीला सर्दी, तेवढं फक्त ते. तिला अजिबात सर्दी बिर्दी काय नाही. बाळा फक्त भिजू नको. इकडे चल, चल इकडे चल. शिव इकडे ये. अरे शिव इकडे ये. प्यार का मौसम. शिवा यस. पडलो ना, पडलो अख्खा भिजल मी.
इकडे माग बसलं थंडी लागली. A few moments later. मस्तपैकी रूमवरती आलो. आता आंघोळ वगैरे झाली, सगळं झालं. आता उरकलं. ए दिदू याने हे आमचं छोटं पाखरू. चला सगळं उरकलं. आता मस्तपैकी आंघोळ झाली. आता नाश्त्याची काहीतरी सोय करूया. फॅन 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 कसं वाजतं? फरफर फरफर फरफर. ए वागा ए वागा ए वागा. झोप झाली का तुम्ही? अरे इकडे वगैरे पाखरा. वा छान छान छान. आपण आता आहे ना बीचवरून मस्तपैकी आलो. आंघोळ वगैरे झाली. आता आपल्या रात्री जिथे आपण होतो तिथं त्या काहीतरी खाण्यावर नाही का म्हणजे रूम तिथं आपण आता नाश्ता वगैरे करूया. नाश्ता वगैरे झाला की मग जरा आपलं पुढच्या इथून बघू आता श्रीवर्धनला जायचं आहे का पालीच्या गणपतीला काहीतरी ते नियोजन मग नंतर न करूया. चला जरा ना नाश्त्याचं नियोजन करूया म्हणजे नाश्ता करूया आता. चला ह्याचा मस्तपैकी पोह्याचा कार्यक्रम चालला आहे. आता इथून पालीचा गणपती करता येईल का काही पाहूया. कारण श्रीवर्धन परत उलटं जायला लागेल. श्रीवर्धन पण लांब येते परत. चला ओके गुड.